आज संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारी एक दुःखद घटना घडलेली आहे। यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं जे आहे ते विमान अपघातामध्ये निधन झाले। आत्ता सध्या आपण करमाळ्याचे आमदार नारायणआबा पाटील यांच्या कार्यालयामध्ये आहोत। या ठिकाणी आमदार नारायणआबांच्या वतीनं जे आहे ते त्यांना श्रद्धांजली वाहत सर्व कार्यालयांच्या उपस्थित केले। आपल्याबरोबर आबा आहेत। आबा, काय सांगाल, आज जे आहे ते ही दुःखद घटना घडली, काय प्रतिक्रिया असणार आहे आपली? वास्तविक पाहता अजितदादा हे अतिशय कणखर नेते होते, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते। त्यांच्या हातून या महाराष्ट्रामध्ये अतिशय मोठी अशी कामं त्यांच्या हातून झाली, हे सर्व महाराष्ट्र राज्याला माहीत आहे। आणि अशा नेत्याचं निधन होणं हे महाराष्ट्राची कधीही पोकळी भरून निघणार नाही। वास्तविक पाहता आपण जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये एक खंबीर नेतृत्व म्हणून अजितदादाकडे आपण सर्वजण पाहत होतो आणि त्यांचं कामही तसंच होतं। एखादं काम होतं आहे तर होतं आहे, नसेल होत तर होत नाही म्हणून असा रोखठोक बोलणारा नेता आपल्या महाराष्ट्राला पोरका झाला। त्याच्यामुळं आमच्या सर्व करमाळा तालुक्याच्या वतीनं, आमच्या सर्व सहकार्याच्या वतीनं त्यांना करमाळा तालुका भावपूर्ण श्रद्धांजली वाहत आहे। आबा, काय सांगाल, अनेक वेळा मतदारसंघातील कामांच्या निमित्तानं दादांची तुम्हाला भेटण्याचा योग आला असेल, त्यातला एक वेगळा क्षण काय सांगाल का? अनेक वेळा अजितदादांकडे कामाच्या निमित्ताने जाण्याचा योग येत होता। कुठलंही काम अजितदादा हे तडकाफडकी करून मार्गी लावत होते आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय देत होते। मीही अनेक वेळा त्यांच्याकडे गेल्यानंतर माझं काम अतिशय तत्परतेने अजितदादांनी केलेलं आहे, असा माझा अनुभव आहे। नक्कीच आपण पाहतो की या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं जे आहे ते अपघातामध्ये निधन झाल्यानंतर करमाळ्याचे आमदार नारायणआबा पाटील यांच्या वतीनं जे आहे ते त्यांच्या कार्यालयामध्ये त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली व अजितदादाच्या जाण्यानं संपूर्ण महाराष्ट्र हा सध्या पोरका झाला आहे, अशी प्रतिक्रिया जी आहे ते आमदार नारायणआबा पाटील यांनी यावेळी दिलेली आहे। शीतलकुमार मोटे, TV9 मराठी, करमाळा, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।